अखेर नसरापूरच्या त्या निष्पाप चिमुरडीला न्याय मिळण्याच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल पडलं. अवघ्या 2 महिन्यात तपास, आरोपपत्र, सुनावणी आणि थेट फाशीची शिक्षा. ही साधी घटना नाही. महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अभिमानाने नोंद होईल अशी ही घटना आहे. अनेक वर्ष रखडणाऱ्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल म्हणजे एक आशेचा किरण आहे. शासन, पोलीस प्रशासन, सरकारी वकील आणि विशेष न्यायालय यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. या निकालामुळे सामान्य नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेवरील विश्वास निश्चितच वाढेल. न्याय मिळू शकतो, तोही वेळेत मिळू शकतो, हे या प्रकरणाने दाखवून दिले आहे. पण हा आनंद साजरा करताना एक कटू वास्तव विसरून चालणार नाही. कारण आज फाशीची शिक्षा झाली म्हणजे न्याय पूर्ण झाला असे अजिबात नाही. खरा प्रवास तर आता सुरू होणार आहे. आज विशेष न्यायालयाने मृत्यूदंड ठोठावला आहे. उद्या आरोपी उच्च न्यायालयात जाईल, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करेल, मग पुनर्विचार याचिका, क्युरेटिव्ह याचिका, राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी. या सगळ्याला किती वर्ष लागणार? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष की 15 वर्ष? उत्तर कुणाकडेच नाही. आणि हाच आपल्या न्यायव्यवस्थेचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. पहिल्या टप्प्यात शासन, पोलीस आणि न्यायालयाने ज्या वेगाने काम केले तोच वेग पुढच्या प्रत्येक टप्प्यावर दिसला पाहिजे. अन्यथा आज निर्माण झालेला विश्वास उद्या पुन्हा निराशेत बदलेल. एका बाजूला न्यायालय म्हणतं हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे, आरोपीमध्ये सुधारणा व्हायची कोणतीच शक्यता नाही. मग त्याच आरोपीला पुढची 10-15 वर्षे जिवंत ठेवून समाजाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? जर गुन्हा इतका अमानुष आहे की त्याला मृत्यूदंडाशिवाय पर्याय नाही, तर त्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी दशकानुदशकं का थांबायचं? हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तो समाजाच्या न्यायबुद्धीचाही आहे. आज प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, माझं मूल खरंच सुरक्षित आहे का? नसरापूरची चिमुरडी विसरली नाही. तोच पुण्यात एका 9 वर्षाच्या मुलीवर तिच्याच 50 वर्षीय आजोबाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. यापेक्षा मोठा इशारा कोणता हवा? समस्या केवळ रस्त्यावरच्या विकृतांची नाही, धोका आता घरातही शिरला आहे. ओळखीचे, नात्यातले, विश्वासू वाटणारे लोकच मुलांच्या आयुष्यावर घाला घालत आहेत. अशा वेळी समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमता खरोखरच उल्लेखनीय आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये भक्कम पुरावे गोळा केले. DNA अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, CCTV, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा निर्विवाद सिद्ध करण्यात आला. सरकारी वकील अजय मिसार यांनी प्रभावी युक्तिवाद करत गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं न्यायालयासमोर सिद्ध केलं आणि विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी कोणतीही दिरंगाई न करता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. ही सगळी यंत्रणा जेव्हा इच्छाशक्ती दाखवते तेव्हा 2 महिन्यात निकाल लागू शकतो, हे या प्रकरणाने सिद्ध करून दाखवलं. मग इतर प्रकरणात वर्षानुवर्षे विलंब का? लहान मुलांवरील अत्याचार, महिलांवरील बलात्कार आणि निर्घृण खून अशा प्रकरणात न्यायव्यवस्थेत सर्वोच्च प्राधान्य मिळालंच पाहिजे. कारण कठोर शिक्षा पुरेशी नसते, वेगवान शिक्षा अधिक प्रभावी असते. गुन्हेगाराला जर माहीत असेल की गुन्हा केल्यानंतर काही महिन्यात अंतिम न्याय होईल आणि शिक्षेची तातडीने अंमलबजावणी होईल, तर गुन्हा करण्यापूर्वी तो 100 वेळा विचार करेल. पण जर त्याला माहीत असेल की अपील, पुनर्विचार, दयेचा अर्ज करत करत 10-15 वर्ष सहज निघून जातील, तर कायद्याची भीती किती उरेल? म्हणून आज शासन, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेसमोर एक ऐतिहासिक संधी उभी आहे. विशेष न्यायालयाने पहिल्या टप्प्यात जसा वेग दाखवला तसाच वेग शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम ठेवावा. या प्रकरणात शिक्षेच्या वेगवान अंमलबजावणीचा देशासमोर नवा आदर्श निर्माण करावा. हा केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा प्रश्न नाही, हा भविष्यातील हजारो संभाव्य गुन्हे रोखण्याचा प्रश्न आहे. आज नागरिकांच्या मनात प्रचंड संताप आहे. या निकालामुळे या संतापाला काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. पण उद्या हीच केस वर्षानुवर्ष अपिलात अडकली तर हा संताप पुन्हा उसळेल. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा डळमळीत होईल. म्हणून दिरंगाई टाळणं ही आता काळाची गरज आहे. आणि इथंच महाराष्ट्राला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून द्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते केवळ किल्ले जिंकण्यासाठी नव्हे,
तर न्याय, सुरक्षा आणि स्वाभिमानासाठी. स्त्रीचा सन्मान हा त्यांच्या राज्यकारभाराचा आत्मा होता. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला त्यांनी कधीच पाठीशी घातलं नाही. अशा नराधमांना त्यांनी अशी कठोर शिक्षा दिली की संपूर्ण स्वराज्यात जरब निर्माण झाली. म्हणूनच त्या काळात स्त्रिया निर्भयपणे वावरत होत्या. हीच खरी शिवशाही होती. आज आपण प्रत्येक राजकीय सभेत शिवशाहीचा जयघोष करतो, शिवरायांच्या नावाने घोषणा देतो, पण शिवरायांचा न्याय, त्यांचा धाक आणि स्त्री सन्मानाची त्यांची भूमिका आपण प्रत्यक्षात किती उतरवली? आज महाराष्ट्राला घोषणांमधील शिवशाही नको आहे, खरी शिवशाही हवी आहे. अशी शिवशाही जिथे प्रत्येक चिमुरडी सुरक्षित असेल, अशी शिवशाही जिथे प्रत्येक महिला निर्भय जगेल, अशी शिवशाही जिथे कोणत्याही नराधमाची नजर एखाद्या मुलीकडे किंवा महिलेकडे वाकडी पडण्याआधीच त्याच्या मनात कायद्याची प्रचंड भीती निर्माण होईल. आज शासन, पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. पहिल्या टप्प्यात जसा विक्रमी वेग दाखवला तसाच वेग शेवटच्या टप्प्यापर्यंत दाखवा. नसरापूरच्या चिमुरडीला केवळ कागदावर न्याय देऊ नका, तिला प्रत्यक्ष आणि वेळेत न्याय मिळवून द्या. ज्या दिवशी लहान मुलांवर व महिलांवर अत्याचार करण्यापूर्वी गुन्हेगाराच्या अंगावर कायद्याने काटा आणला, ज्या दिवशी त्याला आपल्या मृत्यूची खात्री वाटू लागली, त्या दिवशी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिवशाही अवतरली असे म्हणता येईल. आणि तो दिवसच नसरापूरच्या त्या निष्पाप चिमुरडीला दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.